हॅलो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज होता गुरुवार आणि गुरुवारची पूजा इथं झालेली आहे। त्यासोबत देवांची सुद्धा पूजा करून घेतली आणि सकाळीच मग जो काही ग्रंथ आहे तर तो पण वाचून घेतला। बाकीची जी काही पूजा आहे ती पण लगेच आवरून घेतली। तर हे सकाळचं तुम्ही पाहिलंच। त्यानंतर हा जो टायमिंग आहे तर तो संध्याकाळचा आहे आणि संध्याकाळी आता स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे, त्याचीच ही तयारी सुरू आहे। तर नैवेद्य दाखवायचा म्हटलं की खूप काही तयारी करावी लागते। रोजचं आपलं वेगळं असतं आणि त्यात आपल्याला उत्साह सुद्धा एक वेगळाच असतो। म्हणजे हे माझ्या बाबतीत तरी तसं होतंच। तर मी आज मस्त अशी भेंडीची भाजी बनवणार आहे। त्यासाठी सगळी भेंडी मी धुवून ठेवली होती आणि तीच आता इथे कट करून भेंडी फ्राय करून घेणार आहे। त्यानंतर साईडला दूध पण गरम करायला ठेवले, संध्याकाळची वेळ असल्यामुळे। आणि अशा प्रकारे माझं चालू असतं दिवसभर। पण थोडंफार पारायण, घरातली जी काही कामे ती यामध्ये वेळ जातो। त्यामुळे आता मी डायरेक्टलीच हे संध्याकाळचं जे काही रुटीन आहे थोडंसं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हा जो स्वामींचा गुरुवार आहे तो माझा 9वा गुरुवार आहे। तर खूप छान वाटते आणि कसे काही दिवस गेले ना ते कळत सुद्धा नाही। प्रत्येक गुरुवारी एक उत्साह तर आपल्याला तो वेगळा येतोच। तर इकडे भातच साठी लावलेला आहे कुकर, म्हणजे भात वरण, आणि भाजी वगैरे माझी करून झाली लगेच। आता भात वरण इकडे शिजतंय तोपर्यंत मी आता इकडे चपाती पण लगेच करून घेते। तर अशा प्रकारे मी जे काही आहे तर ते आवरत असते। आणि संध्याकाळी सुद्धा आता परत एकदा आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आणि थोडंसं ध्यान वगैरे जप वगैरे करायचा। आणि अजून बाकीचं काय आपल्याला करायचं असेल तर आपण ते सुद्धा करू शकतो। तर अशा प्रकारे माझं जे आहे ते गुरुवारचं रुटीन असतं। म्हणजे 2 महिने तरी हेच चालू आहे। जेव्हा आपण असं काही करतो ना तर तेव्हा मनातून पण आपल्याला एकदम प्रसन्न वाटत असते। तर अशा प्रकारे आता इथे सगळी माझी तयारी होतच आलेली आहे। जेव्हा स्वामींची गुरुवारची पूजा मी करते तर मी माझ्या पद्धतीने करत असते। खूप जास्त यातलं मला पण काही माहीत नाहीये, पण कोणतीही पूजा करताना थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही। आपण पूजा फक्त मनोभावे आणि मनातून केलेली पाहिजे। तर जेव्हा मी सकाळी पूजा केली तर तेव्हा माझ्याकडे काही जांभूळ सुद्धा होते। तर देवांना नैवेद्यामध्ये जांभूळ होते माझ्याकडे, तर मी तेच दाखवले होते। आणि मी जेव्हा मम्मीला सांगितलं तेव्हा ती म्हटली की जांभूळ हे फळ दाखवत नसतात, कारण ते उलटं फळ असते। मग या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला काही माहीत नाहीत नसतात आणि आपल्याकडे जर एखादी अनावधानाने अशी काही गोष्ट झाली तर त्याचं काही एवढं हरकत नाही। मग इथून पुढे आपण लक्षात ठेवू शकतो या गोष्टी। त्यासोबत आमचं जे मेन डोर आहे तर तिथे पण एक कडी लावून घ्यायची होती आम्हाला। त्यासाठी एका भैयांना बोलवलं होतं आणि त्यांचं ते तिकडे काम चालू होतं। तर त्यांच्यासोबत मी काही गप्पा मारत मारत माझं इथे चालू होतं की ते विचारत होते की कसं काय, तर ते त्यांना एकदा सांगून यावं म्हटलं, तर ते पण त्यांचं सांगून आले। आणि त्यानंतर म्हटलं आता आपला नैवेद्य दाखवून घ्यावा। तर संध्याकाळी पण अशी जेव्हा पूजा करतो तर तेव्हा अशा प्रकारे नैवेद्य वगैरे दाखवला जातो। आणि म्हणजे मी तरी असं करते माझ्या पद्धतीने। आणि हा गुरुवारचा नैवेद्य मग स्वामींना द्यायचा आणि ताटा फिरवून घ्यायचं। त्यानंतर एकदा खाऊ सुद्धा घालायचं, जसं आपण नॉर्मली सगळ्या देवांना नैवेद्य घालतो तर सेम तसंच बनवायचं। तर अशा प्रकारे मी पूजा करते, थोडक्यात तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे आहे आजचा नैवेद्य, भात, भाजी, वरण, पोळी। तर भाजीमध्ये भेंडीची भाजी। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि अशा पद्धतीने मी केलेली पूजा। बाय बाय।